काय माणसं आहेत की राक्षस आहेत? किती जेवतात किती जेवतात? जेवढं जेवण बनवेल तेवढं कमीच पडेल. अर्धे जेवण तर यांनी उष्टच टाकलं. काय कुठनं सुरू करू आणि काय करू? किती भांडी आहे ती? शी! वैताग आलाय मला. जीवा शिवाची बैल झड अरे ना हन्ना 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 नामदेव बोलतोय. हॅलो. कोण? शर्मिला ताई? हा बरोबर. हा आई समान देतो मी. 1 मिनिट थांब. हा ये आई. आई ग आई तुझा फोन आहे बघ. हॅलो. हॅलो मावशी. कोण? शर्मिला? मावशी उद्या मी तुझ्याकडे राहायला येतेय. हो लवकर ये बाई. अगं पण पत्ता माहितीये ना तुला? माहितीये ग, पण तो सापडत नाहीये. परत एकदा सांग ना. हे बघ, इथे आल्यावर कोणालाही ब्रह्मचारी आश्रम म्हणून विचार. बरं. अगं त्याच्या जवळच राहते मी. आणि लवकर ये. येते मी. हो ग बाई, जास्त बोलू नकोस, फोनचं बिल वाढवू नकोस. चल ठेवते. काय म्हणावं बाई या पोरीला? एक्सक्यूज मी. हॅलो. एक्सक्यूज मी. काय करता तुम्ही? काय तुझी हिम्मत कशी काय झाली आत यायची? चल, उठ 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 उठ. चालती हो चालती हो. उठ चालती हो. उठ चालती हो. मी पत्ता चालती हो चालती हो. काय माणूस आहे? शी! हे गवत भ्रष्ट झालंय. हे जळायला पाहिजे. मला देखील त्या बाईचा स्पर्श झालाय. मला देखील जळायला पाहिजे. नाही नाही नाही. हनुमंता हनुमंता आता काय करू? अंघोळ करायला पाहिजे. ये ये. बैस. काय ग शर्मिला, कसली एवढी घाई असते तुला? 4 वर्षांनी येतेस. आठवडाभर आधी नाही सांगायचंस? पाणी ठेम मावशी. कसं आहे तुम्ही? मी मजेत आहे. तू कसा आहेस? मी पण मजेत आहे. काय मग तब्येत पाणी? बस एकदम ठीक. घ्या पाणी घ्या. ए जेवणाचं बघ जा. हो हो लगेच बघतो. प्रवास कसा झाला? एकदम छान झाला. त्रास नाही ना नाही झाला नाही काही? काहीच त्रास नाही. पण मावशी मला एक प्रश्न पडलाय ग. काय ग? आपल्याकडे आपण अतिथी देवो भव म्हणून अतिथीचं स्वागत करतो ना? हो मग अगं पण आता अतिथीला मारून झाडू दाखवून बाहेर हाकलून दिलं जातं. ही काय पद्धत झाली? शर्मिला, तू त्या शेजारच्या ब्रह्मचारी आश्रमात गेली होतीस का? हो ना. अगं तिथंच तर गेले होते मी पत्ता विचारायला. अरे देवा, अगं त्या तिथे राहणारे सगळे लोक ठार वेडे आहेत. काय? नुसता अतिथीचा नाही, समस्त स्त्री जातीचा द्वेष करतात ते. अगं पण का? ती एक लांब लचक कहाणी आहे. कधीतरी सवडीने सांगेन तुला. ए मावशी प्लीज मला आत्ताच सांग ना. मला आत्ताच ऐकायचंय. अगं अगं जेव्हा सगळं जग हे स्त्रियांकरता वेडा आहे तेव्हा हे लोक असे का वागतात? ए सांग ना मला प्लीज सांग ना. बरं बाई सांगते ऐक. शर्मिला, रघुपती, राघव आणि राजा हे 3 भाऊ आणि त्यांचे दशरथ हे वडील. याचा 4था मुलगा राम याला जन्म दिला आणि त्याची आई गेली. तुम्हाला मुलगा झालाय, पण मुलाच्या आईला आम्ही वाचू शकलो नाही. बाबा 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 बाबा. पत्नीच्या निधनानंतर
चारी मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दशरथवर येऊन पडली. पण बायकोशिवाय तो कसं करू शकणार होता तो. म्हणून मग लोकांच्या सल्ल्यावरून त्यांनी दुसरा विवाह केला. मग काय झालं? इथूनच स्त्री द्वेषाचं बीज त्यांच्या मनात रोवलं गेलं. त्यांची सावत्राई मेनका स्वतः बरोबर स्वतःच्या भावाला सोबत घेऊन आली. शकुनीच असा अतिशय कपटी आणि कारस्थानी. ताई, अगं हे ताई, काय करतेस? याच्यासाठी दूध अगं ते बनवते. सोड. तू अगदी घर संसारात पूर्ण रुळलेली आहेस. तुला काही चिंता आहे का नाही? काय तुझं बोलण्याचा अर्थ काय? माझ्या बोलण्याचा उद्देश अगदी सरळ आहे. ज्या उद्देशासाठी तू लग्न केलंस ना त्या म्हाताऱ्याशी, त्याच्यापासून तू दूर जातेस. काय मी करू तरी काय शकते? अगं स्त्रीने जर एकदा मनात आणलं ना तर ती काहीही करू शकते. तू फक्त एक कर, माझ्या नावावर तुझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी करून दे. मग बघ मी काय करतो ते. आणि एक दिवस त्यांनी दशरथच्या दुधामध्ये विष मिसळलं. आणि दशरथची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. रघुपती, रघुपती, बाबा, 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 तुम्हाला काय होत आहे? बाबा, 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 डॉक्टर, डॉक्टर. काय केलंस तू? काय केलंस? सरळ बोटाने तूप निघत नव्हतं म्हणून, आणि जे पाहिलंस ते विसरून जायचं. नाहीतर सगळ्या जगाला मी सांगेन हे तुझंच कारस्थान आहे म्हणून, आणि जग माझ्यावर विश्वास ठेवेल, कारण तू दुसरी आहेस. समजलं? चल आता. पेशंटवर विष प्रयोग झालेला आहे. तुम्ही हवे तर बघू शकता. साहेब, साहेब, अंगठा बघा. ठीक आहे, चला. तेव्हापासून हे चारही भाऊ स्त्रियांचा द्वेष करायला लागले. वा 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 वा, हे बरं आहे आपलं. करतय कोण आणि भरतय कोण. चल, मानलं की एका स्त्रीनं यांच्या बापाला मारलं.
अगं पण म्हणून साऱ्या स्त्रियांचा द्वेष करायचा का? हा अन्याय आहे. पुरेपुरे काय न्याय्य आहे आणि काय अन्यायकारक आहे याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. अगं मावशी, तू समजून कसं घेत नाहीयेस? हे लोक संपूर्ण स्त्री जातीविषयी मनात द्वेषाची भावना बाळगून आहेत. आता तू सांग, आपण सुद्धा स्त्रियाच आहोत ना? मग आपण कधी पुरुषांचा द्वेष केलाय? मग यांना कोणी हक्क दिला की यांनी आपला द्वेष करावा? ते काही नाही. चौघांपैकी एकाला तर मी आत्ताच भेटले. बघूयात बाकीचे 3 नमुने कसे आहेत ते. अगं, शिक्षण वगैरे सोडून काय मारामाऱ्या करायचं ठरवलेस? कशाला स्वतःच्या सुट्टीचा बट्ट्याबोळ करतेस? हे बघ, विसरून जा सगळं. नको त्या भानगडी आपल्याला. नाही मावशी, जोपर्यंत त्यातल्या प्रत्येकाच्या मनात मी स्त्रियांविषयी आदर निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. मारी काय माणसं आहेत की राक्षस आहेत? किती जेवतात, किती जेवतात? जेवढं जेवण बनवेल तेवढं कमीच पडलं. अर्धे जेवण तर यांनी उष्टच टाकलं. काय कुठनं सुरू करू आणि काय करू? किती भांडी आहे ती? शी, वैताग आलाय मला. शी. उलटी यायला लागली मला सगळं बघून. आई गं! आता काय झालं तुला? काय नाही ग, कधी घरकाम केलं नाही ना त्याची फळं भोगते आता. मी कामाला लागल्यापासून ते चारी बकासूर काहीच काम करत नाही. झाडू, फरशी, धुणं, भांडी सगळी कामं मलाच करायला लागतात. मला वैताग आलाय आता. तरी पण तुम्हाला वाटतं मी मध्ये टाकतो. हे बघा, गप्पा बस रे. हे बघ, आता एवढा त्रास होत असेल ना तर तो मूर्खपणा सोडून दे आणि पुन्हा त्या आश्रमात जाऊ नकोस. मावशी, अगं तुला माहितीये ना मी किती जिद्दी आहे ते. एवढा प्रेमाने करायला इथं कोणीतरी प्रेमाचा माणूस असेल ना. काय ग, काय म्हणतोय नाम्या? हे काहीतरी तो उगीच आपलं बडबडत असतो. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. हो, मी एवढी म्हातारी उगीच झाले वाटतं. रोज नाम्या तिथे येतोय, त्याने काहीतरी पाहिलं असेलच की नाही? काय रे नाम्या? नाम्या, अगं मावशी तसं काही नाहीये. हो, अगं खरं तर राम खरोखर एक चांगला मुलगा आहे आणि मला असं वाटतं की त्याला सगळं काही खरं खरं सांगून टाकावं, म्हणजे तो माझी साथ देईल आणि मला मदत करेल. तो खरंच चांगला मुलगा असेल ना तर त्या मूर्खांच्या आश्रमात तो तुझी नक्की काळजी घे आणि माझी काळजी मिटेल. आणि मावशी, तुला आणखीन एक गोष्ट सांगू काय? राम आहे ना त्याच्या भावांसारखा ढोंगी अजिबात नाहीये. बर. तो मनानं एकदम सरळ आहे हो, आणि तो माझी साथ नक्की म्हणजे नक्की देईल. हो का? हो. डोकं थांबलं का ग आता? काय ग मावशी?